परभणीच्या सगळ्या पत्रकारांना मी नमस्कार करतो. सर्वप्रथम आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते श्री विजय बाबा वाकोडे यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो. या आंदोलनातील सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो बळी गेला त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ही घटना 10 तारखेला घडली आणि आमच्यापर्यंत येता येता तिला 12 तारीख उजाडली. 12 तारखेला जेव्हा आयोगाच्या हे लक्षात आलं तेव्हा 13 तारखेला मी माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय पोलीस अधीक्षक यांना एक पत्र पाठवून या सगळ्या घटनेचा अहवाल मागवला. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर शनिवार रविवार मध्ये गेल्यामुळं मी 16 तारखेला माझ्या प्रवासाचं नियोजन केलं. 17-18 असा 2 दिवसाचा प्रवास मी केलेला आहे. मी अनेक लोकांच्या सोबत माझ्या भेटी झाल्या. दलित आंदोलनात काम करणाऱ्या विविध राजकीय पक्षाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील मी चर्चा केली. व्यापाऱ्यांच्या सोबत देखील त्यांच्या संघटनासोबत देखील माझ्या चर्चा झाल्या. त्यांची निवेदनं देखील मला प्राप्त झाली. या विषयाशी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांशी वेगवेगळ्या बैठका झाल्या आणि मी विषय समजून घेतला. विषय अत्यंत गंभीर आहे. हे खरं आहे की एखादी अप्रिय घटना घडली, दुर्दैवी घटना घडली. एखाद्या विकृत मनोवृत्तीच्या माणसानं बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याजवळच्या संविधानाची प्रतिकृती तोडली आणि त्यानंतर ज्या पद्धतीचे प्रिकॉशनरी मेजर्स पोलीस विभागाने घ्यायला पाहिजे होते, अत्यंत दुर्दैवानं मी हे कबूल करतो की त्या पद्धतीचे प्रिकॉशनरी मेजर्स घेतले गेले नाहीत. अत्यंत संयमानं आणि संवेदनशीलतेनं ही परिस्थिती हाताळली. परंतु ज्या विभागावर या सगळ्या गोष्टीची लॉ अँड ऑर्डर ठेवण्याची जबाबदारी आहे तिथे मात्र लॅक्युना राहिलेला आहे. मलाही तुमच्यासारखाच प्रश्न पडतो की एखाद्या अप्रिय घटना घडल्यानंतर आणि आरोपी सापडल्यानंतर देखील जर एखाद्या अशा पद्धतीच्या आंदोलनात काही अज्ञात शक्ती त्याच्यामध्ये शिरकाव करतात आणि एखाद्या शहराचं जिल्ह्याचं निवड नव्हे तर संपूर्ण राज्याचं आणि देशाचंही जो सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडते ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे, चुकीची आहे. मी आपल्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, आवाहन करू इच्छितो की परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन केलं. आपल्या सगळ्यांना सर्वविदित असेल की या आंदोलनामध्ये सगळ्या पद्धतीच्या शक्यता असताना देखील परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी लाठ्या काठ्या खाल्ल्या, परंतु त्याच्या प्रतिकार करणारी शक्ती उभी केली नाही. कारण ते आंदोलन होतं. आंदोलन निवळ पिण्याच्या पाण्याचं नव्हतं. आणि एक गोष्ट आपल्या सहित अनेक इतिहासकारांना देखील कदाचित माहिती नसेल की महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन न्यायालयामध्ये जवळपास सलग 10 वर्ष चाललं. एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या जेव्हा ते लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याचे सगळे पुरावे गोळा केले आणि 10 वर्ष हे जे आंदोलन चाललं, 10 वर्षानंतर न्यायालयाने निकाल दिला. तात्पर्य एवढंच आहे की परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना कधीही आंदोलनातली हिंसा मान्य नव्हती. संविधान आणि कायदा या गोष्टींवर बाबासाहेबांचा विश्वास होता.
आणि त्यामुळं आमच्याही संशोधनाचा विषय आहे. प्रशासनाला मी विशेषत्वाने विनंती करेन की या अशा पद्धतीच्या आंदोलनामध्ये कोणत्या शक्ती होत्या की ज्यामुळे हे आवश्यकता नसलेलं आंदोलन चिघळलं, किंवा तपासण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घ्यावा. त्याचप्रमाणे आता खऱ्या अर्थानं जी सामाजिक दरी कुठेतरी प्रस्थापित होण्याचा प्रयत्न करते आहे, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात त्याची फळं आम्ही सगळ्यांनी भोगलेली आहेत. हा देश आणि आपण सगळे लोक आता पुढे आलेलो आहोत. तेव्हा ही सामाजिक दरी पुन्हा अशा आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा विस्तारते, ती कमी करावी अशी मी सगळ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो. सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शांतता आणि सामाजिक सलोखा स्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्या पद्धतीचं त्यांनी आव्हान केलं पाहिजे आणि या घटनेकडे राजकारणाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी त्यांनी घ्यावी असं देखील आव्हान मी आयोगाच्या वतीने आपल्या माध्यमातून करतो. ते कोणत्याही राजकीय पक्षाचे लोक असू द्यात. आढावा बैठक देखील घेतली. सगळ्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे. निष्कर्ष मी आपल्याला सांगितलेले आहेत. परंतु विशेषत्वाने ज्या 2-3 गोष्टी मी सांगितल्या, जे निर्देश मी या ठिकाणी निर्गमित केलेले आहेत, की ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध, ज्या 3 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध जनाक्रोश आहे किंवा अनेकांच्या तक्रारी आहेत, किंवा ज्या तक्रारी पुढे येऊन लोक देण्यापासून घाबरत आहेत, अशा देखील तक्रारींच्या आधारावर त्या 3ही पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर माननीय एसपींनी तत्काळ प्रभावाने पाठवावेत अशा पद्धतीचे निर्देश आज आयोगाने निर्गमित केलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना FIR शिवाय त्यांच्या नुकसानीचं पंचनामा करावा आणि त्या पंचनाम्याच्या प्रती आमच्याकडे, शासनाकडे आणि संबंधित व्यापाऱ्यांकडे देखील देण्याची व्यवस्था करावी, अशा देखील पद्धतीचे आदेश मी निर्गमित केलेले आहेत. मी फक्त एवढंच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही सामाजिक दरी जी वाढू पाहत आहे, किंवा ज्या अशा शक्ती ज्यावरती तोंड काढू पाहत आहेत, त्या संपवण्याच्या दृष्टीनं माध्यम, समाज माध्यम आणि आपली सगळी पत्रकार मंडळी यांनी जागरूकतेचं भान ठेवत, आणि राजकीय नेते देखील यांनी जागरूकतेचं भान ठेवत सामाजिक सलोखा आणि शांतता जपण्यासाठी पुढाकार घ्यावा. धन्यवाद. नेमकी काय तुम्हाला ह्याच्यामध्ये जे काही 10 तारखेला घटना घडली आणि 10 तारखेला एक 200-250 लोकांचा जमाव जर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जमा होतो, तिथे पोलिसांच्या गाडीच्या वर चढून एखादा माणूस बंदचं आव्हान करतो, पोलीस अशी कशी परवानगी देऊ शकतात? किंवा जर त्याची गांभीर्यता पोलीस प्रशासन न समजू शकलं तर हा पोलिसांच्या कार्यपद्धतीचा किंवा एखाद्या व्यक्तिविशेषत्वाचा दोष असावा. त्यामुळं माझं असं निरीक्षण मी नोंदवलेलं आहे. तिसरा कोणता निर्देश? पंचनामे करा. FIR न करता पंचनामे करा. म्हणजे FIR ची सक्ती करू नका आणि पंचनामे झाले पाहिजेत. आणि तिसरं असं, हा निर्देश नाही, हे आव्हान आहे की सामाजिक सलोखा आणि शांतता पाळण्याच्या दृष्टीने सगळ्या राजकीय पक्षाच्या धोरणांसह प्रशासनाने देखील पुढाकार घेऊन त्या पद्धतीची ही सामाजिक दरी काम करण्यासाठी सगळ्यांनी सर्वकष काम करावं अशी मी विनंती केलेली आहे. त्या 3 पोलीस अधिकाऱ्यांचे नाव माननीय SP आपल्याला सांगतील. अधिकारी आहेत, कोणीतरी मरे एक आहेत आणि आणखी कोणीतरी तोरबांड काय नाही, गोरबंड सांगितलं, अशोक गोरबंड, तुरनार, या 3 अधिकाऱ्यांच्या संदर्भाने मी सांगितलं चौकशी अहवाल जेव्हा केव्हा येईल तो येईल. मी सांगितलं ना, हे लक्षात घ्या, तुमच्या भावना मी समजू शकतो. जोपर्यंत दोन्ही बाजू नैसर्गिक न्याय तत्वाच्या पुढे येणार नाही तोपर्यंत निर्णय घेणार नाही प्रशासन. पण